मित्रांनो, जनरेशन झेड म्हणजे जेन झी म्हणजे आजच्या तरुणाईच्या पिढीची लव्ह स्टोरी घेऊन 2022 सालच्या अखेरीस तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये लव्ह टुडे नावाचा सिनेमा आला होता. प्रदीप रंगनाथन अभिनीत आणि दिग्दर्शित या सिनेमाचं बजेट होतं 5 कोटींचं, पण त्याने बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती 100 कोटींची. आता याच सिनेमाचा हिंदी रिमेक लव यापा घेऊन आले आहेत दिग्दर्शक अद्वैत चंदन, ज्यांच्या खात्यावर जमा आहेत सिक्रेट सुपरस्टार आणि लालसिंग चड्ढा हे 2 सिनेमे. तुम्हाला माहीत असेलच की लव यापाद्वारे परफेक्शनिस्ट आमिर खान, पुत्र जुनैद खान आणि सुपरस्टार श्रीदेवी पुत्री खुशी कपूर यांचे बॉलिवूडमध्ये पदार्पण होते. मग अपेक्षा तर असणारच ना. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित लव यापा या हिंदी सिनेमाचा अगदी थोडक्यात. मित्रांनो, लव यापाची कथा थोडक्यात अशी आहे की दिल्ली येथे राहणाऱ्या गौरव आणि बाणी म्हणजे जुनैद खान आणि खुशी कपूर यांचे आहे एकमेकांवर प्रेम. पण जेव्हा बाणीच्या वडिलांना म्हणजेच आशुतोष राणा यांना जेव्हा यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळते, तेव्हा मात्र गौरव आणि बाणी यांना एका मोठ्या अग्निपरीक्षेत सामोरे जावे लागते. का तर स्वतःचे प्रेम आणि एकमेकांवर असलेला विश्वास सिद्ध करण्यासाठी. म्हणून ही अग्निपरीक्षा असते एकमेकांचे स्मार्टफोन एक्सचेंज करण्याची, तेही एका दिवसासाठी. आणि उडतो एकच गोंधळ, बाहेर पडतात एकमेकांचे सिक्रेट्स. या दिव्यातून हे दोघे कसे बाहेर पडतात हे कथानक सांगते. मित्रांनो, ओरिजिनल तामिळ सिनेमा लव टुडे जो नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे, पण मी पाहिलेला नसल्याने मी इथे तुलनात्मक म्हणजे कंपॅरेटिव्हली नाही बोलू शकणार. पण मित्रांनो, स्नेहा देसाई यांनी लिहिलेली पटकथा केवळ 2 तास 20 मिनिटांची आहे आणि त्यातही बऱ्यापैकी बांधून ठेवणारी असल्याने आणि विशेष करून स्नेहाने लिहिलेले संवाद त्यातल्या त्यात खूप प्रभावी असल्याने लव यापा फारसा कुठेही बोर होत नाही. आजच्या जनरेशन झेडला पटकन स्वतःशी कनेक्ट होता येईल अथवा को रिलेट होतील अशा प्रकारे स्नेहा आणि दिग्दर्शक अद्वैत चंदनने सिनेमाला ट्रीटमेंट दिली आहे. त्यामुळे खास करून या आजच्या पिढीला हा अटेम्प्ट जास्त भावेल. स्मार्टफोनच्या सोशल मीडियाच्या आहारी गेलेली, त्याच्या अक्षरशः व्यसन लागलेली जेन झी पिढी आणि त्यामुळे प्रेमी युगलांमध्ये कमी होत असलेली विश्वासार्हता हा महत्त्वाचा विषय या कथेमध्ये मांडण्यात आला आहे. त्यासाठी अद्वैत चंदन नव्हे तर ओरिजिनल तमिळ सिनेमाचे प्रदीप रंगनाथन यांचं कौतुक करावं असावे. दिग्दर्शक म्हणून अद्वैत चंदन आणि पटकथाकार म्हणून स्नेहा देसाई यांनी या कथेचे बॉलिवूडीकरण करताना आणखी मेहनत घेतली असती तर उत्तम झाले असते. पण असे असले तरी लव यापा एक अबव ॲव्हरेज सदरात मोडणारा सिनेमा नक्कीच आहे. सिनेमॅटोग्राफी असेल, बॅकग्राऊंड म्युझिक असेल, एडिटिंग असेल, या बाबतीत सिनेमा उत्तम आहे. लव्ह स्टोरी असल्याने संगीत उत्तम असणं आवश्यक ठरतं आणि त्याही बाबतीत संगीतकार जे आहेत म्हणजे व्हाईट नॉईज कलेक्टिव्ह, तनिष बागची आणि सुयश सिद्धार्थ या तिघा-चौघांची ही जोडी आहे. यांनी सुश्राव्य म्युझिकल कॅटेगरीमध्ये मोडणारं हे संगीत दिलं आहे. मी इथे पुन्हा एकदा सांगेन की संवाद जे लिहिले आहे स्नेहा देसाईने हे या सिनेमाचा मोठा प्लस पॉईंट आहे. जुनैद खान, खुशी कपूर यांनी आपापल्या भूमिकांना न्याय देण्याच्या पहिल्या प्रयत्नात, अगदीच पहिला नाही आहे कारण जुनैद OTTवर महाराज आणि खुशी आर्चीज या सिनेमात होती, पण फुल फ्लेज हिरो हिरोईन म्हणून हा त्यांचा पहिला अटेम्प्ट आहे जो व्यवस्थित करण्याचा त्यांचा प्रयत्न इथे दिसून येतो. त्यात त्यांना 10 पैकी 6 मार्क या दोघांना मी नक्की देईन. जुनैदच्या आईच्या भूमिकेत गृषा कपूर आणि खुशीच्या वडिलांच्या भूमिकेत आशुतोष राणा यांनीही छान काम केले आहे. जुनैदच्या होणाऱ्या जिजाजीच्या भूमिकेत आहे कॉमेडियन किकू शारदा यांनी सुद्धा आपली उपस्थिती जाणवेल इतकी मेहनत या भूमिकेत घेतली आहे. ओव्हरऑल लव यापा हा वन टाईम वॉच आहे असे मी म्हणेन. ज्यांना ओरिजिनल तमिळ सिनेमा ज्यांनी पाहिला आहे त्यांना बहुधा हा कमी पडला आहे असं वाटण्याची शक्यता आहे. पण माझी खरं तर लव यापाकडून इतकाही बरा निघण्याची अपेक्षा नव्हती. आउट ऑफ 5 मी याला देईल 3 स्टार. मित्रांनो, तुम्हाला आमचा लव यापाचा थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.